अवधूत चिंतनवंशी गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ सर्वांना जय एकविरा। तर गाईज आज आहे 11 मार्च आणि 14 एप्रिलला आमची धारावीची पालखी आहे। तर त्याचीच प्रिपरेशन आमची आत्तापासूनच चालू झाली आहे। तर आज संध्याकाळी आम्ही चाललो आहे ड्रेस आणायला म्हणजे फॅब्रिक आणायला, कपडा आणायला। मीन्स मम्मी लोक जी साडी घालणार आहेत ना त्याच कलरमध्ये बघतोय, पण त्या कलरमध्ये भेटेल असं वाटत नाही, पण बघतो चांगला भेटलाच जर वेगळ्या कपड्यामध्ये तर मग तो घेऊ, नाहीतर मग ठीक आहे मम्मी संच्या नाहीच भेटलं तर मम्मी संची साडी घेणार आणि मग तीच शिवणार, पण बघूया। आणि मग तर काहीच ते जाऊ दे। 22 मार्चला माझी एक्झाम आहे, तर मला त्याची पण प्रिपरेशन करायची आहे। ती अजूनपर्यंत चालू नाही झाली आहे, ती मला आत्तापासून चालू करायची आहे। होईल आणि जाऊ दे। आता संध्याकाळी आम्ही चाललो आहे काकाकडे, तर मी काका तुम्हाला दाखवेन। तर मग भेटूया ईस्टला। कुठल्या ईस्टला? अरे भाईंदर। हाय फ्रेंड्स, तर आम्ही आता चाललेलो आहोत, आमची तयारी वगैरे झालेली आहे। आम्ही आता भाईंदरला निघतोय आम्ही आता भाईंदरला निघतोय आणि तुम्हाला मी काका दाखवेनच कसा आहे ते। मग अशी फक्त काकालाच दाखवेन, बाकी ड्रेस वगैरे तुम्ही डायरेक्टली शिवताना वगैरेच बघा। ठीक आहे, चलो बाय 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 बाय। काही दुसरा रस पिओ पिते रहो और जीते रहो। तर आपल्या काकाचं दुकान आलेलं आहे, आय थिंक गर्दी आहे त्याच्याकडे। हे गाईज, तर आम्ही आता भाईंदरवरून आलो, ड्रेस म्हणजे मटेरियल घेऊन आलो आणि मम्मीसांच्या कलरचा बघत होतो साडीचा, पण भेटला नाही, त्याच्यामुळे त्याच्यामुळे आम्ही दुसरा कपडा घेऊन आलो। तर तुम्हाला कदाचित माझा ड्रेस वेगळा वाटत असेल, तर मी तो चेंज केला आता, त्याच्यामुळे तुम्हाला तसं वाटत असेल। मग असं कोण कोण विचार करते की म्हणून मगाच्या व्हिडिओमध्ये असं आणि आता कसं काय, त्याच्यामुळे सांगणं गरजेचं आहे ना। चलो गाईस, तर ड्रेस शिवायची तयारी चालू आहे आणि आता लवकरच होणार आहे, म्हणजे लवकरच होईल। माझा झाला, आता दीदीचाच चालू आहे। हा काप, तिचा थोबाड दाखवणार नाही मी। तर कोणाला ड्रेस वगैरे शिवायचा असेल तर दीदीशी संपर्क साधू नका, कारण की ती फक्त माझा आणि तिचाच ड्रेस शिवते। तर आता आपण डायरेक्टली भेटूया, म्हणजे आज उद्या पालखी, तर मग आज आम्ही रांगोळ्या वगैरे काढणार घरामध्ये सॉरी रस्त्यावर तर तेव्हा भेटूया डायरेक्टली। तर चलो बाय। तर गाईज, उद्या आमची पालखी आहे आणि आज आम्ही मेहंद्या वगैरे काढतोय, पण ही मेहंदी खूप बासुरी मेहंदी अजिबात घेऊ नका, कारण की ती अजून तेव्हा निघत नाही। मामीचे केस रंगवायचे घेतलेत, थोडा कलर असा बरा वाटेल ना। तर मामीसांच्याकडे पण मामीसांची सण आहे, तर गाईज बोलव ना, सणाला या सगळी जण सर्वांनी यायचं, जेवायचं यांच्या घरी आणि पालखी बरोबर सरळ निघून जायचं। हाय मामा, चिकू घरी आहे आणि गाईज आमची मावशी आले। हाय गाईज, हे मेहंदी करोना व्हायरस माझ्या पाठीमागे आमचं नको घेऊ बाय, करोना व्हायरस गाईज मी अजून काढले नाही, मी आता काढणार आहे। हा, माझी मम्मी नवरी बनत आहे। हाय चकुली, हाय गाईज, तिला आम्ही सर्वांनी नेलपेंट वाली बनवायला आहे। हाय गाईज, माझ्या मम्मीला बघा। आज पालखीची रात्र आहे आणि आमच्या इथे हे बघा, मी एकाच हातावर काढले, ते पण एकदम सिम्पल अँड स्वीट। ही काढायला 2 तास लावल्यात गाईज, 2 तास। तुझी दाखव। आणि मागे कोरोना व्हायरस काढला मी, हिचे आत्ताच काढली गाईज, ही मी काढलेली आहे। ही मी काढलेली आहे बघा, मस्त दिसते ना, एकदम झक्कास। प्लीज रेटिंग द्या। चुप ही अर्ध्या तासामध्ये दोन्ही हातावर काढले, ही 2 तासाची मेहंदी आहे, पण डिझाईन बघा, डिझाईन गाईज। तुम्ही आमचं मंदिर बघू शकता, खूप सुंदर पद्धतीने सजवलंय आणि हा नजारा आमच्या घरून आहे। आता पब्लिक जमलाय, पण आम्ही अजून तयारी केलेत नाही, तर काय करणार गाईज,
जाऊ दे, सर्व गावात पोचल्यावर आम्ही ग्रँड एंट्री मारणार आहोत, कारण की बाई ड्रेस आमचे सर्व बघत राहणार आहेत त्याच्यामुळे. तर इथून कोण बाबू खाली करा अजून. तुम्ही वरती असं लागतो वरती घ्या. खाली करा तुम्हाला बरं पडेल. माझ्या मम्मीची तयारी झाली आणि माझी मम्मी निघत आहे. आम्ही अजून बिना तयारी मरतोय. फायनली गाईज इंतजार की घडी खतम हो गई है आणि आमचा लुक बघू शकता तुम्ही. हे दाखवा सर्वांना. माझा अक्का दिसणार नाही, सॉरी. तर गाईज मला कसं वाटतं एवढे चांगले चांगले ड्रेस घालून. एकदम आमचा हा ड्रेस पूर्ण 1500 वर गेला गाईज. ते पॅन्ट अँड ऑल सर्व पकडून. तर हां, झुमका बघा काय झुमका घ्या. चला आपण डायरेक्ट आता पालखीत भेटूया. आम्ही जाम लेट झालोय कारण की सर्व पुढे गेले आणि आम्ही आत्ता निघालोय. ते जाऊ दे, गल्ली बघा जाम भारी सजवलं. आम्ही काल लेट आलो त्याच्यामुळे आमच्या गल्लीमध्ये रांगोळ्या वगैरे काढायला जमल्या नाही. अब हम लोग मिलते डायरेक्ट पालखी के पास. चलो बाय. आता आम्ही मावशीला घेतलं, आता आम्ही गावात चाललो आणि पालखी इकडेच आहे पूर्ण. थांबा तुम्हाला दाखवते. इथे गावात आहे, डिस्को डान्सिंग. आमच्या आय हाय वैशू. हाय हाय. आपण पालखीला चालून धारावीचे. हा मी या सर्वांनी. आम्ही पोचल्यावर या जेवायला या सर्वांनी. काही 12:30 झाल्या तरी आम्ही इकडेच सावरतो. फोटो सेशन चालू आहे. पालखी पुढे गेली पप्पाच्या पेट्रोल पंपच्या पण पुढे आणि इथे तुम्हाला कोणच नाही दिसत इकडे. आणि ह्या बाईचे फोटो कधी संपणारच नाही. ए मेहंदी दाखवते. कोरोना व्हायरस माझा कोरोना व्हायरस. 2 तास वाली आहे.
मी 15 मिनिटावाली आहे. जाऊ दे फिनिश. आपण जाऊया आता. गाईज आम्ही 5 सिग्नल चाललोय आता पालखीला शोधत कारण की खूप पुढे गेले, कारण की आम्हाला खूप टाइम पण झालाय, त्याच्यामुळे जाम काळे पडणार होतो आम्ही आता, कारण की चौकाला जाता जाता खूपच ऊन असतं. चलो जाने दो सब, जाने दो अब छोड़ो. मंद माणूस समीक्षाला बघा, समीक्षाला. आणि फायनली आम्ही पोहोचलोय. कसं आमच्या पेट्रोल पंपचे मॅनेजर. हाय पप्पा. हाय मॅनेजर. ही बघा मॅनेजरची मॅनेजरीन. काका ए काका आहे मोस्तात ना करा. कसं वाटते? आम्ही चाललोय आता प्रिया मामीच्या घरी. घर माहिती नाही पण शोधत चाललोय. सणाको आणि सनी चालता मला तुषार दादा भेटला. तुला आमचं मॅनेजमेंट कसं वाटलं? तुमचं मॅनेजमेंट तुमच्या हिशोबाला खूप बरं आहे, पण लोकांच्या नाही दृष्टीने अजिबात नाही. मला बोलूच नको. तुम्हाला त्याच्यात यायचं तुमच्या लोकांच्या दृष्टीने ते कसं असेल तर मी वेगळंच मत आहे, पण तुमच्या दृष्टीने तुम्ही बेस्ट तुझं देता. सांग ना. नाही माझ्या हिशोबाची बेस्टच नाही आहे. अजिबात काही ना काय करून टाकलंय तुम्ही. दरवर्षी तुम्ही तो ॲक्च्युली तिथं स्टेज बांधण्याचा प्रोग्राम चालू आहे. तिथं स्टेज बांधायला तिकडे गेला तो धारावी आई. आता तू कंटिन्यू कर. मी काय नाही, मी तर थांबलोय आता. होपसो लवकर पालखी पुढे. हर वर्षी आपण 1 वाजता चौका पार होतो ऑलमोस्ट. यावर्षी आपण सौभाग्याने पालितच आहोत. तर बघू, हेच आपलं सौभाग्य आहे. तर बघू आपण सौभाग्यशाली असू तर 3 वाजेपर्यंत पोहोचू. आलेलास ना कुठे? तू चालेल. नाही मी काय नाही आलो. हा रे नाही. चला मग आम्ही जातो पुढे. हां ठीक आहे जा. गाईज आम्ही आलोय प्रिया मामीच्या घरी. हाय चकुलीला बोलव ना. हम लोग को पाया नाही पडायचं आहे ना, त्याच्यामुळे आम्ही बिर्याणी त्याच्यामुळे ठीक आहे. याच तुम्हाला पण नाही भूका लागल्या तिकडे सगळ्यांना. मला पण पाया पडायचं, मी पण नाही खाणार. बघा हावऱ्या. आम्हाला कोणालाच पाया नाही पडायचंय, त्याच्यामुळे आम्ही खातोय. काहीच फोटो भरली. आता आम्ही फोटो काढायला जातोय, म्हणजे आमच्या मामी बरोबर. त्यांनीच दाखवलं आम्हाला. थँक्यू मामी. थँक्यू बोलली. थँक्यू मामी. ही त्यांची आई आहे. चला गाईज जाम टाइम झाला आहे. पालखी अजून पोचलेली आहे. एक सिक्रेट गोष्ट दाखवते. ओ माय गॉड. काय ग, कोण बघायला येणार आहे? कोण नाही. गेले सर्व पालखीवाले पुढे. जाऊ दे. हमको ही ओ माय गॉड. छकुली हँडपंप दिसते. आपण बाबा साधे. अरे तू पण आहेस का? जाऊ दे, कुछ नाही बोल सकते गाईज. ही बघा ही साधी आहे. तुला टचअप लाईक करो, शेअर करो, सबस्क्राईब करो और सपोर्ट करो. तुझा पण आहे ना चॅनल? जाऊ दे. तुम्ही पण हा एकदम भारी परी हे साइड वा. आता हम लोग एवढा मोठा डोंगर चढणे गए. त्याच्या पुढे चौथा डोंगर चढणं आहे. भेटूया. चौकी चढाई चढणी आहे. हा रे बाई ते बघ. चलो गाईज चौकी चढण चढले. आणि इकडे खूप हे आहे, खडू जाम ऊन आहे बाई. चलो अब हम लोग जाएंगे ऊपर.
असे हले हले चढके. हाय मम्मी. अरे डोके पे ले ना. मावशीचा भाव बघा. पद्मावशीच्या भावाला दाखवते थांब. आई बघा चढण. हे भोळ्या शंकरा आवड तुला बेळाच्या पानाची. हे भोळ्या शंकरा शंकरा. आम्ही हाफ चढण चढले. ही बघा इथून तुम्हाला दिसत असेल केवढी आणि केवढी येते. तर काही अर्धी लोक तिकडून चाललेत. आम्ही पण आधी जायचो पण आता आम्हाला अक्कल आली. आता आम्हाला अक्कल आली आणि आम्हाला बाय गाईज बाय बाय. येस आम्ही पक्की चढण चढून आलोय. ये हम चढण पे आ गए. एवढी चढण चढून कसं वाटते आम्हाला? नाही एकदम छान वाटतंय. तुझी बिल्लू फास रे एक बिल्लू मेला. रजवाडी गरम मसाला. स्टार्टिंग पावभाजी पाणीपुरी चाट का मसाला बिर्याणी पुलाव छोले का मसाला मसाला अच्छा बनाए बढ़िया खाना बादशा मसाला. सकाळपासून भेटल्यात आत्ता. दुपार झाले आम्हाला खूप भूक लागली. तुम्हाला कसं भूक ठीक आहे चिप्स खाते मी. आमचा तुम्ही व्हिडिओ बघितला ना कोणाला सांगू नका. लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा. आता आम्ही मॉन्सिका दीदीच्या घरी चाललोय. जरासं 2 मिनिटात लगेच निघू पाणी वगैरे पिऊन. आता भेटूया आपण मॉन्सिका दीदीला. हाय गाईज. गीत गाती है आता एकटीच दिसते गे. तुम रहती हो. मला एक गोष्ट सांगायची राहिली. आम्ही डोक्यामध्ये जी जिप्सी भरले घेऊन जाशाल. माझा मोबाईल सांभाळ. ते डोके में जिप्सी भरी है ना वो 100 रुपये की है. डोके में 100 रुपये टांगवले हे हमने. सब लोग ने लावा है वो. जाऊ दे आपण पुढे भेटूया आता. सर्वांना व्हिजिट करत करत चाललोय आणि आता आम्ही आलोय त्या आईच्या घरी म्हणजे धक्क्यावरच्या आईच्या घरी. हे बघा हे आई. ही बघा ही आई त्यांच्या घरी आलोय. हे आमचे मामा हे गाईस. आणि तुम्हाला एक झकास चीज दाखवते. हे आहे ना काजूचं झाड आहे. काजू का झाड आहे. ते काजू पण आले पण मला कळणार नाही याच्यावर. जाऊ दे. इथे आम्ही का उभे ह्या करण्यासाठी उभे आहोत कारण की ते AC सारखी हवा येत आहे. अरे कोरोना व्हायरस. कुठला कोरोना? 2 तास गाईज. 15 मिनिटं 2 तास. जबरदस्त सीन बघायला आलोय इथे खाली त्याच आईच्या घरी. हे बघा जबरदस्त आहे. बोट बघा बोट. आणि ह्याला समुद्र बोलतात. हा तुम्हाला माहित नसेल म्हणून सांगते. आपल्या भाषामध्ये बंदर काय बोलतो आपण बंदरावर. जाऊ दे. इथून इधर से देखो. ह्या तर बाबा हेच बघत असतात. कुठे असे आमले आहेत ना की घरी जाऊन डायरेक्ट झोपणार आहोत. अजून आम्हाला 1 ते 1.5 तास लागणार आहे पोचायला. आणि आता वाजलेले आहे 3:30. चला ना. जसं काय नागिन ना नागिन. आम्ही कधी कधी इथे येतो खायला. हॉटेल आहे ना. स्टेटस नाही. टेस्ट खूप कुठे स्टेटस. हां स्टेटस बघितलाच असेल. इकडची टेस्ट चांगली आहे. कॉस्टली नाही आहे एवढं पण. आणि आता आपण इथून उतरणीवर उतरणार आहोत म्हणजे चौकाची उतरण. गाईस सीन बघा इकडचा. जांभारी हां हां तेच. तुम्ही कुठले? चौकात कोटार म्हटलं आहे का बाय? कुठला? तिकडे कोटारात असं आहे का? जाऊ दे. चला आपण जाऊया पुढे. नकुल दादा भेटलाय रस्त्यात. जंजिरा किल्ला ना दिसते.
जंजिरा किल्ला जलजिरा फायनली पोचत आलोय आम्ही आता. तुम्हाला दाखवते छकुली कोणच्या वाडीवर गेलेली. बकरे इकडे गेलेली छकुली 11 बकरे खायला. नाही आमच्या मामाच्या अॅनिव्हर्सरीला पण आलेली 25th. गाईज दीपू हाय दीपू मेंटल. गाईज वी आर रिच धारावी आई मंदिर. इकडे आल्यावर गोरिया देऊया. गेल्या व्हिडिओमध्ये सांगितल्याप्रमाणे आता अजूनपर्यंत देवीचं मंदिर झालंय नाही. माझा आवाज पोहोचत असेल की नाही माहीत नाही, पण अजून देऊळ चालू आहे. म्हणजे मी मध्ये नाही जाणार आहे. तर घरी जायची वेळ झाली आणि रस्त्यात आम्हाला पेंडकरपाड्याची पालखी भेटली धारावी यायची. त्यांची लोक खूप कमी आहेत, पण डीजे बाई जबराट. आणि आता आता निघालोय घरी जायला. मस्त वाजवतात ना. त्याला काहीच कसं वाटते. पाय कसे आहेत पाय गाईस, पाय कसे आहेत पाय. ए पाय कसे आहेत गाईस पाय. पायांचा कुचबुरा झालाय. आम्ही संध्याकाळी जाऊन आता पाय ते पाण्यात टाकणार आहेत गिझरच्या पाण्यात. छकुली आता आम्हाला जाऊन चहा बनवेल. मग आम्ही पिणार आणि झोपणार. त्याच्यानंतर उद्या आमच्या एकविराईची पालखी आहे गाईज. हां दोघ्या बहिणींची एकत्रच पालखी आली. म्हणजे आज धाराव्याची आणि उद्या एकविराईची. चला जाऊ दे. मी बोलण्याच्या परिस्थितीत नाही आहे. खूपच आम्हाला एवढा वेळ झाला आहे ना. एवढा वेळ म्हणजे बोलून फायदा नाही. 5 वाजायला आल्यात आणि असे आम्ही 3 वाजता घरी पोचतो. म्हणजे मॅनेजमेंट एवढं घटिया केलेलं नाही, एवढं घटिया की बोलून फायदा नाही. जाऊ दे. आपण फक्त एन्जॉय करायचं. बाकी कोणाला काय करायचं ते करू दे. चलो गाईज हे माणसं दिसत आहेत ना, जरा पागल वाटते. चला गाईज, तर पालखीवरून आम्ही आता घरी आलो आहे आणि पायांचा पूर्ण कोशिंबीर झाले. तर बॅकग्राऊंडचा म्युझिक इग्नोर करा, कारण की तो मयंक पागल झालाय आणि तो असा कुटतोय दरवाजा. जाऊ दे, तुम्हाला एक झक्कास चीज दाखवते. अरे यार गाईज, एका बादलीमध्ये 3. मज्जे ही मजा. तर गाईज ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि पुन्हा एकदा भेटू एका नवीन व्हिडिओ बरोबर. मयंक पागल वाटतं. इग्नोर करा. जाऊ दे. मेहंदी बघा गाईज. बाय.